नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत आणि प्रवास जीवनाच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मला थोडा नागनोडीच्या बाजारामध्ये आलोय। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि हा पावसातला बाजार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर पावसामध्ये नागनोडीचा बाजार कसा असतोय मी तुम्हाला पूर्णपणे दाखवेन। कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपण व्हिडिओला लवकरात लवकर चालू करूया। आणि आता आपण नागनोडीच्या बाजारामध्ये आलोय। तर हे बघा, इकडे या काकी असं इकडं भाजी वगैरे विकतात आणि इकडं अशा रेग्युलर भाज्या आपल्या। तर इकडं दोडकी वगैरे आले बघा, दोडकी, त्याच्यानंतर या कारली आणि एक कोबीज। दोडकी कशी वाज? दोडकी कितीला दिली? 30 रुपयाला पाव। 30 रुपयाला पाव ना? गाव कुठलं तुमचं? संकेश्वर। ओके, गडिंगला संकेश्वर। तर आपण आता इथं बघितलंय, तर आपण दुसऱ्या दुकानात आहे बघा। इथं आता पावसामुळे एवढे पाणी साचलंय सगळं। तर आपण आता या काकींकडे बघूया। तर काकींनी ना असे वाटे लावले बघा। काकी, भेंडी कशी दिली हो? 20 रुपये। 20 रुपयाला भेंडी आणि वांगी आणि वाली गावठी वाटतात की हो? हा, गावठी नाही का? चवळी नव्हे का? 20 रुपये, 20 रुपये गावची 20, वांगी 20, वाली 20, बटाटे 30। बटाटा कितीला? 30 रुपये किलो। तुमचं गाव कुठलं? हा, आंबरोळी। चंदगडचे आहेस का तुम्ही? चांगली गोष्ट आहे। चंदगडचे तिकडे सगळे संकेश्वरचे दिसले हो बाजारामध्ये। चंदगडचे, चंदगड तालुका। आंब्यांचा सीझन संपला आहे, तरी पण मार्केटमध्ये आंबे आहेत बघा। हे तोतापुरी आंबे आहेत। आता सीझन संपला घेऊ तरी आंबे खपतात का नाही? खपतात का नाही? खप होतोय आंब्यांचा, चांगली गोष्ट आहे। तर इकडे बघा, बाकीच्या ठिकाणी कसं असं ह्याच्यानं आपलं किलो किंवा अर्धा किलो असं विकलं जातं, पण इथं बुट्टीने विकलं जातं बघा। बुट्टी म्हणजे कितीला बुट्टी होतात ना? ओके, हेरायला होता ना तुम्ही काल? म्हणजे बुट्टीवर हिशोब। एक बुट्टी कितीला ही? 20 रुपये। तर पावसामध्ये थोडा टोमॅटो स्वस्त झालेत। आणि हे वांगी कशी? 20 रुपयाला वाटा। ओके ओके। हेराच्या बाजारमध्ये होतो। हेराच्या बाजारमध्ये तुम्ही काल होता का? ओके ओके। तर इकडे बघा, इथं आपल्याला पिशवीमध्ये बांधलेलं काहीतरी दिसतंय। हे काय हो? लसूण। ओके, लसूण असं कितीला लसूण आहे ही? 50 ला ही लसूण का? आणि ही 20 ला। ओके। आणि हे काय हो? काय काय? ओके, चिंच कितीला? 20 रुपयाला चिंच। तर या बघा काकींकडे आपल्याला ना शेवगा आहे बघा, शेवगा 10 रुपयाला किती आहे? एक म्हणजे कमीत कमी याच्यात ना 6 आहेत बघा। भेंडी कितीली हो? अजून काय काय तुमच्याकडे भाजी आहे? आणि ओके ओके, कधीपासून तुम्ही भाजी विकताय? 40 वर्ष झाली। गाव कुठलं तुमचं? केंचवाडी म्हणजे चंदगड। आपल्याला घेवडा कुठे दिसला नाही। काका, घेवड्याचा रेट कसा आहे हो? किती? 500 रुपयाला 10 किलो। आणि हा वाटा कसा आहे? 20 रुपयाला वाटा। ओके। तर काका म्हणतात की 500 ला 10 किलो मार्केटला। ओके। आणि हे आता विकायला येत ना, विकतात इथं वाटा 20 रुपयाला वाटा आहे। मंडळींनो, आपल्याला बाजारामध्ये ना भरपूर असे म्हणजे भरपूर वर्षापासून आपला व्यापार करणारे दुकानदार आपल्याला भेटले। कारण की कोण सांगते मी 40 वर्षापासून भरतोय तुमचे, कोण सांगते 12 वर्षापासून भरतोय। आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण की आपल्याला सारख्या म्हणजे जे शिकले सवरलेले माणसाचं बघा, ते लाजतात की भाजीपाल्याचा व्यवसाय करायला किंवा कुठे भजी किंवा असा गाडा लावायला लाजतात। पण ही लाजण्यासाठी काही गोष्ट नाही, कारण की ते 40 वर्षापासून आपला हा बिझनेस चालवत आले। कांद्याची पात, तर मार्केटमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण आपल्याला कांद्याची पात कुठे दिसली नाही। ही कशी कांद्याची पात काका दिली? 20 ला 3। 20 रुपयाला 3 कांद्याची पात। ओके। आणि इकडे बघा, हे पालक आहेत। पालक 10 ला 1। 10 ला 1 पालक। आणि शेपू 10 ला 1। शेपू 10 ला 1। आणि हे कोथिंबीर 10 रुपये। कोथिंबीर 10 रुपये। 10 रुपयाला 1। त्याच्यानंतर ही मेथी 20 ला 1, 30 ला 2। ओके, 20 ला 1 आणि 30 ला 2। म्हणजे मामाने इथं ऑफर लावल्याने बघा, तर 5 रुपये म्हणजे डिस्काउंट देतात एका पेंडीवर, बरोबर ना? गाव कुठलं तुमचं?
चंदगड चंदगड का? चंदगड प्रॉपर? हो तुम्ही निसरीचे का? चंदगड करा. ओके. तुमचं गाव कुठलं? मी पण चंदगडचा आहे. उमगाव माहिती आहे तुम्हाला? ओके. उमगाव गडगड्डी इथं आपल्याला मार्केटमध्ये दिसलेत बघा. तर हे दादा इथं असे विकतायत. तर दादा कसे कितीला दिले गडगड्डे? 20 रुपयाला 4 का? आणि बाकी यांच्याकडे बघा हे वांगे वगैरे आहेत. त्याच्यानंतर ही कारली आणि इकडं फ्लॉवर, म्हणजे बरंच भाजीपाला त्यांच्याकडे दिसतोय. तुम्ही कुठून आणता भाजीपाला सगळा? मंडळींना पाऊस आता भरपूर बाहेर चालू आहे. तर माझ्या पाठीमागे बघा भरपूर असा पाऊस आहे. आणि या पावसामध्ये सर्व दुकानदार आहेत ना, आपला भाजीपाला म्हणा जे काय आपलं साहित्य असेल ते विकायला बसतात. तर भरपूर पावसामध्ये मला व्हिडिओ का शूट करता येणं झाला आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथं आता नागनवडीचा बाजार हा भरपूर मोठा बाजार असतोय. तर माझ्या पाठीमागे बघा इथे काका आणि काकी दोघं जण भजी विकतात. तर असे वेगवेगळे जे आपलं साहित्य घेऊन आपल्या इकडे विकायला येतात. तर आपण या काकांकडे जरा विचारूया भजी वगैरे कधीपासून हे करतात, काय करतात. रे वा काका, हे आता लगेच तेला सोडायचं आणि लगेच विकायचं, बरोबर ना काका? गरमागरम. गाव कुठलं काका तुमचं? चंदगडचे का? ओके ओके. कधीपासून करताय भज्यांचं हे? 40 वर्ष झाले. ओके. 12 वर्षापासून धंद्यात आहे का? ओके. तर हे बघा पावसामध्ये सर्वजण आपला माल वगैरे विकतात बघा. तर भरपूर असा पाऊस चालू आहे. आता मिरगाचे दिवस चालू झालेत. हा पावसाळी बाजार तुम्हाला कसा वाटला नाही कमेंट करून नक्की मला सांगा, कारण की कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठीच आहे गाईज. त्यामुळे तुम्ही कमेंट करा. आणि हा आपल्या चंदगडचा नागनवडीचा बाजार आहे. तर मंडळींना आपण आता ना भाजी मार्केट फिरून आलोय. तर आता आपण मच्छी मार्केट साईडला आलोय. तर मच्छी मार्केटमध्ये देखील काय काय भेटतं आपण बघूया. कारण की चंदगडमध्ये जी लोक आहेत ती जी सुकी मच्छी असते ना ती भरपूर स्टोअर करून ठेवतात आपल्या घराकडे, कारण की पावसामध्ये मच्छीमार एवढी होत नाही. त्यामुळे ते लोक ना सुकी मच्छी खातात. तर आपण इथे कोणती मच्छी भेटते ते देखील आपण बघणार आहे आता. तर मी आता मच्छी मार्केटकडे चाललोय. तर इथं बघा या काकी आहेत ना, त्या इथं झिंगू विकायला बसलेत. झिंगू आहे ना काय याला ना अजून काय म्हणतात ते मालवण साईडला तिकडं? कोलमे काय तर. ओके. ते तर खाली मालवण साईडला इकडे कोलमे असं म्हणतात. तर या काकी झिंगू विकायला बसल्यात. आणि यांचा आपल्याला बाजारमध्ये पहिल्यांदाच दिसले बघा. हे याला शेर म्हणतात ना, तर शेरवरती या काकू विकतात. यांच्याकडे आता वजन काटा देखील आहे. पण आपल्याला मार्केटमध्ये ना फर्स्ट टाइम, मी तरी एवढ्या आता बाजारच्या सिरीजच्या व्हिडिओ काढलेत, पण मला याच्यामध्ये फर्स्ट टाइम असा शेर भेटला. तर जो काय असेल त्या शेरवरती यांचा हिशोब असतोय. तर याच्यामध्ये शेरमध्ये 2 माप आहेत बघा. ही मासळी कितीला आहे दादा? ही कितीला? 300 रुपये किलो. आणि ही तुम्ही कुठून आणता हे सगळे? कुठनं? मडगाव पंची, म्हणजे गोव्यात आणता. तर ओके. तर मंडळीनं ना आपल्याला आपल्या नागनवडीच्या बाजारामध्ये ना हे बघा हे पापलेट दिसली बघा. हा कुठला मासा आहे म्हटला? हलवा मासा आहे. ओके, हलवा मासा आहे. त्यानंतर ही पापलेट आहेत ना, तर ही पापलेट आहेत. ह्या काकी विकतात बघा. काकी गाव कुठलं हो तुमचं? कुठं म्हणजे तुम्ही मालवणी आहे? तर ओके ओके. तर मालवण या काकी आहेत ना, त्या मालवण मधून मासे आणतात. तुम्ही रोज या नागनवडी म्हणजे प्रत्येक नागनवडी तुम्ही कायम येता? ओके. तर ह्या काकी आहेत ना, तर या आठवड्याच्या बाजाराला कायम येतात मालवणहून. हां चवनाळ्या. ओके. तर मालवण मध्ये तुम्ही कुठले कुठले बाजार करता? ओके. तर ओके. तर या काकी आहेत ना, या काकींना तुम्ही जर कोण ओळखत असेल ना तर कमेंट नक्की करा. या काकी खास मालवण वरून इथं नागनवडीच्या बाजारला विकायला येतात. मग आता तुम्ही संध्याकाळी जाणार कसं? गाडीने घेऊन येता तुम्ही? या काकी आहेत ना तर गाडी घेऊन येतात आणि संध्याकाळी जातात. ओके, चांगली गोष्ट आहे काकी. चंदगड कसं आहे आमचं? मग चंदगड कसं आहे? होय का? ओके, धन्यवाद. हा.
इकडं फार नमुने असते आमच्या भागामध्ये असे तेवढे असते. ही ओके. आणि शेवा किलो आहे. किलो किलो कशीला दिला तुम्ही? 400 रुपये किलो. आकणमध्ये 300 रुपये. ओके. आणि हा मासा कुठला हो? हे आला कटला आहे, कटला तलावचा. कटला मासा आहे. तर नागवंडीच्या बाजारामध्ये बघा मित्रांनो, हा भरपूर असा पाऊस लागतो. ह्या धो पावसामध्ये ते आपला माल विकतात आणि इथं जास्त एवढं कॉस्टली पण नाही एवढं आणि जेवढं महाग पण नाही. त्यामुळे हे लोक आपला जो माल आहे तो एकदम स्वस्त याच्यामध्ये विकतात. तर आपण आता व्हिडिओला इथे थांबूया. आणि जर चॅनलवर कोण नवीन पाहुणे मंडळी जर असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर माझे असेच व्हिडिओ येत राहतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.